राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी दिल्लीमध्ये एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेला एक कार्यक्रम अटेंड केला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अजित पवारांना प्रश्न विचारायला सुरुवात झाली की तुम्ही संघाबरोबर कसं काय तुमचे खासदार ते कार्यक्रम अटेंड करू शकले. त्याच्यावरनं खूप प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. मुळात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये संघाबरोबरचे इतर पक्षांचे असलेले संबंध याच्यावरनं खूप चर्चा झालेल्या आहेत आणि ती चर्चा नेहमी पोलराइज करणारी अशा पद्धतीची चर्चा नेहमी राहिलेली आहे. यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरनं 12वं त्यांचं भाषण दिलं पंतप्रधान म्हणून, त्यामध्ये सुद्धा त्यांनी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला. पूर्ण जगातली सगळ्यात मोठी NGO म्हणून संघाचा त्यांनी उल्लेख केला, त्यांचा गौरव केला. संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टींबद्दल पूर्ण देशभरात चर्चा सुरू आहेत. आता सुद्धा उपराष्ट्रपती पदाचे जे उमेदवार आहेत CP राधाकृष्णन हे सुद्धा संघाशी संबंधित असलेले कार्यकर्ते होते आणि नंतर भाजपचे खासदार, महाराष्ट्राचे राज्यपाल वगैरे तर होतेच. त्यावरनं त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार देण्याचं ठरलं आणि काँग्रेसने ह्याला विचारधारेची लढाई म्हणून त्यांनी त्याला घोषित केलेलं आहे. कारण संघाशी संबंधित असलेले प्रचारक हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत. तर एकूणच या सगळ्या मुद्द्यांवरनं आमच्या न्यूजरूममध्ये सुद्धा ही चर्चा सुरू होती की एखाद्या कार्यक्रम संघाशी संबंधित असलेल्या कार्यक्रमात गेल्यामुळे ही वैचारिक चर्चा किंवा राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणात का सुरू होते आणि ती चर्चा आम्ही न्यूजरूममध्ये पण करायचं ठरवलेलं आहे. माझे सहकारी या चर्चेमध्ये सामील होत आहेत. पण मुळात आपण नेहमी बघितलेलं आहे की संघाशी कुठलाही संबंध जोडला गेला म्हणजे मला मुळात आधी ही गोष्ट समजतच नाहीये की भाजपबरोबर तुमचं सरकार आहे, मग तुम्ही संघाच्या कार्यक्रमात गेला तर त्याच्यामध्ये एवढं आश्चर्य करायचं किंवा त्याच्याबद्दल एवढं बोलायचं काय कारण आहे मला तेच समजलं नाही. सपोज सुनेत्रा पवार गेले असतील त्या कार्यक्रमामध्ये तर त्याच्यामध्ये असं काही घाबरायची गरज नाही. आपण चर्चा करतोय एकमेकांकडे, तुम्ही बोट दाखवताय. नाही घाबरायची गरज नाहीये. पण आणि तुम्ही म्हणताय ते खरं आहे म्हणजे RSSला काय बॅन थोडीच केलेला आहे. देवेंद्र फडणवीस जसं म्हणाले की RSS ही बॅन संघटना थोडीच आहे की त्याच्यावरती बंदी आणली आहे वगैरे. आणि अजितदादा जर आपला पूर्ण पक्ष घेऊन महायुती म्हणून त्यांच्या सोबत असतील तर तेही चुकीचं नाही. ऍक्च्युली आणि मलाही तेच म्हणायचं आहे की मग तुम्ही जर हे सगळं समोर आल्यानंतर तुम्हाला विचारलं की तुमच्या म्हणजे सुनेत्राताई तिकडे गेल्या ह्याला, तर अजितदादांनी एकदम गमतीशीर उत्तर दिलं की मला ते कुठं जातात वगैरे काय माहीत नाही. आणि त्यांच्या स्टाईलमध्ये ते लोक हसतात अशा प्रकारचं ते नेहमीचं त्यांनी उत्तर दिलं. पण ते तुम्ही जसं म्हणताय तसं त्यांना असं त्यात थोडंसं गिल्ट आलं की असं जायला नाही पाहिजे. तर याचं कारण असं आहे की जर गेले तर त्यांनी उघडपणेच जायला पाहिजे. मग नंतर हे गिल्ट आणण्यात काही लॉजिक नाही आहे. जर तुम्ही पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहात, सत्तेत आहात, सत्ता उपभोगताय, तर मग तुम्ही एखाद्या विचारधारेला असं नाकारताय कशासाठी. मग आणि दुसरीकडं मग इकडे येऊन पुरोगामी असण्याची भाषा करायची, शाहू फुले आंबेडकर आम्ही मानतो वगैरे या गोष्टी करायच्या. या गोष्टी मग कशासाठी करायच्या या म्हणजे थोडक्यात हे डबल ढोलकी टाईप. ऑलरेडी बीजेपीत गेले बरोबर गेलेले आहेत, मग त्याचा काय संबंध. त्यात निलेश एक असं जर विचारतील ना लोक की काय संघासोबत आहेत म्हणजे काय पुरोगामी नाही का. हा तसं पण आहे. पण माईकवर बोल ना. संघ सेक्युलर आहेत असं संघवाले सुद्धा बोलायला लागले आहेत, भाजपवाले सुद्धा बोलायला लागले आहेत. संघाला कुठल्याही गोष्टीचं वावडं नाही आहे. स्वतः सरसंघचालक सुद्धा जे मुस्लिम धर्मगुरू आहेत त्यांच्याशी भेटीगाठी घेतात, बैठका करतात आणि कोणाला त्याचा काही आक्षेप नाही. आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्ही जे 2 मुद्दे बोललात त्यातला एक मुद्दा, एकतर अजित पवारांची जी भूमिका आहे की मी माझी बायको कुठे जाते याची मिनिट टू मिनिट मी काही माहिती घेत नसतो, ही एक चांगली गोष्ट आहे आणि ते त्यांनी म्हणणं याच्यातनं त्यांनी खूप चांगला स्ट्रॉंग मेसेज दिलाय. असू देत मिनिट हो पक्षाच्या खासदार म्हणून, पण ते मिनिट टू मिनिट माहिती नाही ना घेणार. पण त्यांनी बायको असा उल्लेख केलेला आहे तर त्या अर्थी आपण बायको म्हणून. पण त्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की एक्झॅक्टली पण त्यांनी बायको असं म्हटलंय त्यामुळे आपल्याला त्यांना ती संधी द्यावी लागेल. आणि आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे की त्या शाखेत गेल्यात हे आधी म्हणजे सुनेत्रा पवारांना महिलांची शाखा भरवली असं कंगना राणावत म्हणतात. हा त्यांच्या घरी तिच्या घरीच म्हणजे कंगना राणावत कुठे संघाची प्रचारक आहे की ती शाखा अशी महिला शाखा. ते महिलांचे मुद्दे होते असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे
ना मुळात. संघाचा काय संबंध आला? तिथे मागे हेडगेवार आणि हे सगळे फोटोज आहेत, त्याच्यामुळे ते राष्ट्रसेविका डायरेक्ट समितीची बैठक जी होती ती तिथे बोलवलेली होती. त्याच्यामुळं असं झालं की त्या संघाच्या कार्यक्रमाला गेल्या. आता दादांना असं आहे की त्या संघाच्या कार्यक्रमाला गेल्यामुळं प्रॉब्लेम असा आहे की संघ ज्या पद्धतीचं हिंदुत्व सांगतो आणि अजित पवार यांचा पक्ष ज्या पद्धतीचं हिंदुत्व सांगतो, या दोन हिंदुत्वामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि तो फरक आता उद्धव ठाकरे सुद्धा सांगायला लागले की आमचं हिंदुत्व हे मुसलमानांचा द्वेष करणारं हिंदुत्व नाही, संघाचं हिंदुत्व पण मुसलमानांचा द्वेष करणारं हिंदुत्व नाही आहे. पण ज्या वेळेला ॲक्च्युअल ग्राउंडवरती आपण ज्या वेळेला गोष्टी बघतोय त्यावेळेला तिथं द्वेष निर्माण होताना दिसतोय. आता जर संघाचं हिंदुत्व मान्य असेल अजित पवारांना, तर अजित पवारांनी ते विदाऊट गिल्ट सांगितलं असतं की हो आम्हाला गेल्या सुनेत्राबाईंनी. पण अजित पवारांचा प्रॉब्लेम हा झाला की त्यांना तिथं त्यांना त्या कॉन्फिडेंटली सांगताही आलं नाही. आता या हिंदुत्वाच्या ज्या पुसटशा रेषा आहेत अलीकडच्या काळामध्ये झालेल्या, की बघा म्हणजे आधी असं होतं की संघाच्या कार्यक्रमांना सुद्धा खूप लोक गेलेली आहेत. म्हणजे आता रामनाथ कोविंद चालले आहेत पण ते तर भाजपचेच हे आहेत, पण आधी सुद्धा खूप प्रणव मुखर्जी गेलेले आहेत, त्याही वेळेला टीका झालेल्या आहेत. आता हा जो फरक आहे वरपासून खालीपर्यंत, तुम्ही जर इतिहास बघितला तर त्या इतिहासामध्ये त्याची सगळी बीजं आहेत. तुम्ही आता अजित पवार गेले, अजित पवार हे काही भाजपसोबत गेले म्हणजे काय महायुतीसोबत विचाराने गेले, अजित पवारांची मजबुरी आहे. आदल्या आठवड्यामध्ये 70,000 कोटीचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये समजत नाही मला ही गोष्ट समजून घ्यायची आहे की आम्ही भारतीय जनता पार्टी संघातनं तयार झालेला पक्ष आहे. ठीक आहे, संघ चालवतो, पक्ष नाही चालवत, त्याच्यावरती टेक्निकल गोष्टीने बघितलं तर संघ चालवत नाही असं आपण पकडूया. पण तरी सुद्धा सगळ्यांना माहिती आहे, काही लपवलेली गोष्ट नाही आहे. तर हे म्हणजे कसं झालं की भाजपबरोबर आम्ही आहोत नाही पण संघाच्या कार्यक्रमात आम्ही जाणार नाही. हे मला लॉजिक नाही समजत आहे अजूनही. तुम्ही त्या पक्षाबरोबर आहात, त्या पक्षाच्या भूमिका, त्या पक्षामध्ये योगी आदित्यनाथ पण आहेत, त्या पक्षामध्ये गिरिराज सिंग पण आहेत, त्याच पक्षामध्ये इतर लोक पण आहेत. मग ह्याच्याबद्दलच तुम्हाला काय एवढा विश्वास? मला असं वाटतं ना की अजित पवार आणि आयडियोलॉजी हा आता काही संबंधच राहिलेला नाही. त्यांना आयडियोलॉजीवरती प्रश्नच विचारले नाही पाहिजे. ते आधीच म्हणालेत की आम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाऊ शकतो तर आम्ही भाजपसोबत गेल्यावरती काय फरक पडतो. त्यामुळे सोयीचं राजकारण करतात अजित पवार. सत्ता जिथे आहे त्या सत्तेचं राजकारण करतात. ते सत्तेचं भाजप चालतो, संघ नाही चालत असं कसं काय? नाही ते त्यांनी नाकारलं पण नाही ना की संघासोबत. त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना गेलं तर काय चुकलं. पण त्यांनी असंही स्पष्टपणे नकार पण नाही दिलाय. सोयीचं राजकारण आहे ना. आणि ते व्यवस्थित त्यांनी ते ठेवले की जिथे काय म्हणतात त्याला आपलं एक धर्मनिरपेक्षता हा कुठे मुद्दा आला तर तिकडे अजित पवार पुढे जाणार, हिंदुत्वाचा मुद्दा आला तर तिकडे बीजेपी आणि शिंदे पुढे जाणार. हे महायुतीचं ज्या पद्धतीने सरकार चाललंय ते सगळ्यांना कन्सोलिडेट करतात, ते व्यवस्थित पद्धतीने मतदारांना चुचकारतात आणि त्याच्यात ते यशस्वी होतात. त्यामुळे अजित पवार हे पूर्णपणे जसं आधी म्हटलं जात होतं की शरद पवार हे आमदारांची मोळी बांधून सत्तेत येतात कायम, तसं अजित पवारांचं आहे ते व्यवस्थित. त्यांना जिथे सत्तेचं राजकारण दिसतंय ते सत्तेचं राजकारण. उद्या भाजपची सत्ता गेली तर अजित पवार पुन्हा धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा वगैरे पुढे करून दुसऱ्या काँग्रेससोबत जातील. त्याला काही असं त्यांच्याकडे हे नाही आहे की या चौकोनातच आपण राहायचं. त्यांनी दाखवून दिले की सत्तेचं राजकारण आहे तेच करणार आणि त्या पद्धतीनेच केलं जातं. त्यामुळे आयडियोलॉजी वगैरे हा त्यांच्यासाठी काही मला वाटत नाही मुद्दा असेल. पण मला नाही वाटत की अजित पवार म्हणजे जे ॲपोलॉजेटिक आहेत त्याचा भाजपला किंवा RSSला काही प्रॉब्लेम असेल. कारण भाजप सुद्धा सांगतं की आम्ही काही RSS नाही आहोत आणि RSS सुद्धा सांगतं की आम्ही काही पक्ष नाही आहोत. त्यामुळे म्हणजे अजित पवारांची ही भूमिका अगदी दोघांसारखीच आहे. ते जसं सांगतात त्याला मिळती जुळती आहे असं पाहायला मिळते. हा म्हणजे त्यांनी एक गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे की ते सेक्युलर आहेत हे दाखवण्याचा त्यांनी सुरुवातीपासून केलेला प्रयत्न आहे तो त्यांनी याही वेळेस कायम ठेवलेला आहे. आणि मला असं जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे RSSच्या शाखेत गेले म्हणजे ते RSS वाले झाले असं नाहीत. कारण RSSच्या म्हणजे अजित पवार यांना असं म्हणायचं आहे का की भाजप बरोबर गेलो तरी सुद्धा मी सेक्युलर राहू शकतो पण RSSच्या कार्यक्रमात गेलो तर मात्र माझ्या सेक्युलर असण्यावरती. पण ते कार्यक्रमामध्ये जाण्यावर त्यांचे पण काही लोक गेलेच होते की नाही नागपुरात ते नाही गेले, ते नव्हते गेले, त्यांचे काही लोक तर गेले होते. मला नाही कळलं. हा म्हणजे तेव्हाही त्यांनी कधी अर्ध्या गोष्टी करायच्या. आणि म्हणजे हे कसं आहे की आम्ही दारू पितो पण आम्ही फक्त वोडका पिणार, आम्ही रम नाही पिणार. म्हणजे आम्ही पण सर असं आहे की आता ज्यावेळेला उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये राहून असं म्हणत होते की आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून की आम्ही आमचं हिंदुत्व सोडलेलं नाहीये, हे काहीच तसंच आहे ना. जर त्यावेळेला उद्धव ठाकरेंवर काही लोकांनी विश्वास ठेवलेला आहे तर तोच बेनिफिट ऑफ डाऊट इकडे अजित पवारांना सुद्धा दिला पाहिजे नेसेसरी. आता पण अजित पवार कुठे गेलेले नाहीये, त्यांची बायको गेलेली आहे.
बरं, मी आता आपली ही चर्चा सुरू होण्यापूर्वी कंगना रनौतचं ट्विट पाहिलं. मला कल्पना नाहीये की त्यांनी फक्त सुनेत्रा पवारच बोलतानाचा फोटो का शेअर केला, बाकी कोणी बोलतानाचा फोटो शेअर केलेला नाहीये. सो हे कुठेतरी दाखवून द्यायचं होतं का, इनडायरेक्टली दाखवून द्यायचं होतं का, किंवा एका छोट्याशा गोष्टीतनं दाखवून देण्याचा प्रयत्न होता का? मला असं वाटतं की रोहित पवारांचा जो आरोप आहे त्यातला दबाव एक शब्द वगळला तरी काहीसं त्यात थोडंसं तथ्य दिसतं की हे कुठेतरी भाजपच्या मतदारांना सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न आहे की बघा, आमचे मित्रपक्ष विचारसरणीच्या दृष्टीने जरी वेगळे असले तरी काही प्रमाणात आम्ही एकमेकांसोबत जुळवून घेतोय, संघासोबत ते गेलेले आहेत. कारण की आपल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला कल्पना आहे की सांगलीसारख्या पट्ट्यामध्ये सुद्धा मतदार हे म्हणत होते की आम्हाला नाही पटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस इथे सोबत आलेली आहे. संघ त्याबद्दल नाराज होता, जे त्यांनी लोकसभा निवडणुकांच्या नंतर हां संघच्या त्या म्हणजे मॅगझिनपासून सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी आलेल्या होत्या की कसं राष्ट्रवादी सोबत आल्यामुळे नुकसान झालेलं वगैरे आहे. तर हे फरक जे आहेत ना, हे एव्हिडेंटली दिसून आलेले होते त्यावेळेला. ही मतभिन्नता, विचाराची भिन्नता ही त्याच्यातनं दिसून येत होती. तर त्याच्यानंतर कुठेतरी हे थोड्या थोड्या टप्प्याटप्प्यांमधनं हे दाखवण्याचा प्रयत्न झालेला असेल की बघा, सुनेत्रा पवार सुद्धा तिथे जात आहेत, जेणेकरून त्या भाजपच्या मतदारांना तो थोडा विश्वास बसावा. आता हे लगेच एवढूशा गोष्टीवरनं स्वतःवरनं स्वर्ग गाठायची गरज नाही की लगेच ह्याच्यावरनं भाजपच्या मतदारांचं मतपरिवर्तन होईल वगैरे वगैरे. पण ही त्याची झालेली एक सुरुवात असू शकते हे दाखवण्यासाठी की राष्ट्रवादी सुद्धा आमच्यासोबत तितकीच मिसळलेली आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे सुनेत्रा पवार गेल्या म्हणजे काही संघाच्या शाखेत गेल्या असं नाही झालं. एक दिवस जाऊन बघणं किंवा मग बोलावलं आहे म्हणून जाणं ही गोष्ट आहेच. आणि पुन्हा त्या एक वैयक्तिक त्यांचं स्वातंत्र्य आहे पक्षाच्या अनुषंगानं सुद्धा. आणि पुढे म्हणजे आज त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालं आहे पक्षाकडनं म्हणून त्यांची कदाचित पुढची भूमिका बदललेली असू शकते. जसं हा म्हटला त्याप्रमाणे की सत्तेबरोबर राहण्यासाठी जसे अजित पवार त्यांची आयडिओलॉजी बदलू शकतात, सुनेत्रा पवारांचंही तसं असू शकतं. नाही, पण तरी संघ असा अनटचेबल आहे का अजूनही अभिजित याच्यामध्ये की आपण समजतोय संघाला आपण नाही म्हणजे आपण म्हणजे समाज समजतो आहे संघाला अनटचेबल. जे पण कोणी लोक संघाच्या विरोधात बोलतात, संघ तर उलट संघ वेलकम करतोय. संघाला हवीच आहेत की लोक त्यांच्या विचारसरणीची व्हायला हवी आहेत, संघाबरोबर राहायला हवी आहेत, संघाबरोबर उठायला बसायला हवी आहेत, किंवा संघाची जी भूमिका आहे, संघाचं जे म्हणणं आहे ते पुढे न्यायला हवी आहेत. आणि संघ तर सगळ्यांना वेलकमच करतो आहे. आणि म्हणजे हे तर संघाच्या जे शाखेत जातात किंवा जे शाखेत जात नाहीत त्यांना महाराष्ट्रामध्ये कसं आहेच ना की तुम्ही जर शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे असाल तर तुम्ही संघाची विचारसरणी आणि ही विचारसरणी एकमेकांच्या विरोधात आहे. अशीच आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात मला असं वाटतं फक्त संघाचा विचारसरणीवरती काम करतोय. 2019 पासून बघितलं तर कुठलाच पक्ष हा विचारसरणीवरती काम करत नाही. त्यामुळे आपण ह्या ज्या पद्धतीने हे बोलतोय किंवा ह्याच्याबद्दल चर्चा करतोय, या सगळ्याला आत्ताची जी राजकीय नेते जे मंडळी आहेत ते फक्त सत्तेच्या परिघाच्या आसपास फिरतात आहे. उद्या आपण तेच म्हणतोय सातत्याने की जर हा परिघ बदलला तर याच्या भोवतीचे जे सगळे नेते आहेत ते त्यांच्या भूमिका अगदी सहजपणे बदलतील, त्यांना काही फरक पडणार नाही. त्यामुळे मतदारांनी हा सगळा विचार करून आता त्यांना मतदान केलं पाहिजे असं वाटतंय. आणि दुसरं म्हणजे की संघ आणि BJPला जसं परस्पर पूरक मानलं जातं तसं राष्ट्रवादीनं पण जे प्रखर म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी आहेत अशा लोकांना मोठं केलेलं आहेच ना. त्याची पण उदाहरणं आहेत. जे लोक वादग्रस्त वक्तव्य करत असतात, जे लोक वेगवेगळ्या यात्रा काढत असतात, त्या लोकांना आता आपण त्यांचं स्पष्टपणे नाव घेणं कितपत हे आहे, पण सांगली सातारामध्ये ज्या दौड वगैरे ह्या गोष्टी केल्या जातात. राष्ट्रवादी म्हणजे कोणी? राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वीपासून अगदी म्हणजे फुटायच्या आधीपासूनची राष्ट्रवादी काँग्रेस ते आतापर्यंत ते पण करतात. म्हणजे त्यांनाही कुठंतरी हिंदुत्ववाद हवाच असतो आपल्या राजकारणासाठी. मला याच्यावरती एक छोटीशी एक आठवण आली म्हणजे की सोयीचं राजकारण कसं असतं. 2019 पर्यंत इलेक्शनच्या आधीपर्यंत नितेश राणे हे काँग्रेसचे आमदार होते आणि ते इलेक्शनच्या तोंडावरती BJPमध्ये गेले, भाजपमध्ये गेले. आणि ते निवडणुकीच्या त्या काळामध्ये ते जाऊन त्या शाखेच्या संघाच्या त्या शाखेमध्ये जाऊन खाली वगैरे बसले आणि त्यांनी ते ट्विट वगैरे केलं होतं. म्हणजे हे सोयीचं जे राजकारण आहे की आम्ही भूमिका बदलली आणि लगेच त्या शाखेत जाऊन बसणं नितेश राणेंनी, यावरती त्यावरती खूप चर्चा झाली होती. हेच सोयीचं राजकारण आहे की तुम्ही आत्तापर्यंत शाहू फुले म्हणत होता आणि लगेच तुम्ही गोलवलकरांच्या शाखेमध्ये जाऊन बसलात. तर हे जे सोयीचं राजकारण आहे त्यालाच आत्ताचं हे सगळं चित्र मला असं वाटतं की ना आपण या बाजूच्या गोष्टींना ना फार विशिष्ट चष्म्यातनं पाहतो. आता ज्या वेळेला राहुल गांधींनी बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली वाहिली, स्मृतीस्थळावर आले किंवा त्यांच्या जयंतीनिमित्त नमन केलं, जे काय असेल ट्विट वगैरे पोस्ट केल्या, त्यावेळेला त्याची वाहवाही झाली. त्यावेळेला कोणी त्याच्यावर अशी टीका केली नाही की कसं काय एक सेक्युलर पक्षाचा नेता हिंदुत्ववादी नेत्याला नमन करतोय, आदरांजली वाहतोय, स्मृतीस्थळावर जातोय. हे त्यावेळेला त्या दृष्टीने पाहण्यात नाही आलं, उलट वाहवाही झाली. त्याचं असं कौतुक झालं आणि ते झालंही पाहिजे, त्याचं अशा पद्धतीने कौतुक झालं की महाविकास आघाडी
आघाडीतले पक्ष बघा की म्हणजे इकडे काँग्रेस आहे, तिकडे शिवसेना आहे, ज्यांच्या विचारसरणीवरनं कायम त्यांना डिवचलं जातं आणि टार्गेट केलं जातं, ते आता कसे एकत्र झालेले आहेत बघा. दोघंही एकमेकांचा मान सन्मान ठेवतायत, सावरकरांचा विषय काढायचा नाही, बाळासाहेबांना नमन करतायत, श्रद्धांजली वाहतायत, या गोष्टींचं पॉझिटिव्हली पाहिलं जातं, याची वाहवाही होते. पण मग हेच या बाजूने करण्याचा जर प्रयत्न झालेला आहे तर त्याला इतके टॅग लावायची किंवा मग कुठेतरी दबाव आहे किंवा असं काहीतरी सुरू आहे अशी नावं ठेवायची काय गरज आहे? निलेश, नाही, तर ह्याच्या मागं कारण तेच आहे, कारण ह्यांनीच आधी जे आम्ही पुरोगामी आहोत किंवा सेक्युलर आहोत, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानणारे आहोत, हे यांनीच आधी स्वतःचं प्रोजेक्शन केलेलं आहे ना तशा पद्धतीचं. त्यामुळं आता हे प्रश्न उपस्थित होत आहे. अदरवाईज हे प्रश्न उपस्थित राहिले नसते. आणि शेवटी कसं आहे की विचारधारा, आपली विचारधारा आपल्या सोबत कायम ठेवून सुद्धा आपण एखाद्याला नमन तर करू शकतो किंवा एखाद्याच्या ठिकाणी जाऊ शकतो ना, त्यात काय हरकत आहे? हा पण म्हणजे जर असं आहे का की राहुल गांधी तिकडे बाळासाहेबांना नमन केलं म्हणजे उद्यापासून ते हिंदुत्ववादी नेते झाले, किंवा त्यांनी ते मध्ये टेम्पल रन गुजरात इलेक्शनच्या वेळेला झालेलं होतं म्हणून उद्यापासून त्यांनी सगळंच सेक्युलर विचारसरणी सोडून दिली, असं त्यांच्याकडे नाही पाहिलं जात. मग ते ह्यांच्याकडेच का बघायचं? कारण ह्यांनी सेक्युलर असण्याचं जे आधीपासून आपलं हे केलेलं आहे त्याच्यामुळं कदाचित ते प्रश्नचिन्ह यांच्यावरती खास पण करून. एखाद्या नेत्याला श्रद्धांजली वाहणं आणि एखाद्या विचारसरणीच्या ज्याचा तुम्ही विरोध केलेला आहे त्यांच्या कार्यक्रमाला जाणं ह्याच्यामध्ये फरक आहे ना. श्रद्धांजली वाहणं, कार्यक्रम हा श्रद्धांजली तर महिलांच्या राजीव गांधींना सुद्धा मोदींनी श्रद्धांजली वाहिली त्या दिवशी. राजीव गांधी गोष्ट रोज वेगळी ते ठरते सर. राजीव गांधी हे लोकसभेत शेवटी येऊन त्यांच्याबद्दल बोलत असतात. पंतप्रधान होऊन गेलेले आहेत, नेहरूंना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान होऊन गेलेले आहेत, Exactly. ते बाय प्रोटोकॉल त्या वाहिल्या जातात. बाळासाहेब ठाकरे सुद्धा एका पक्षाचे नेते होते. बाळासाहेब ठाकरेंना आतापर्यंत राहुल गांधी अशा पद्धतीने श्रद्धांजली वाहणं, स्मृती स्थळावर येणं वगैरे ह्या गोष्टी होत होत्या, त्या नव्हत्या होत. त्या पहिल्यांदा झाल्या म्हणूनच त्याला एक विशेष महत्व झालं, म्हणून तो मथळा बनला मेन. आणि म्हणून त्याचं नंतर कौतुक सुद्धा झालं की अरे वा, यांचे मतभेद एवढे आता संपलेले आहेत की हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन सुद्धा नमन करतात. ह्याची जर कौतुक होऊ शकतात तर माझं तेच म्हणणं आहे की मग या बाजूने सुद्धा ते एकमेकांची विचारसरणी जपून एकमेकांच्या कार्यक्रमांना जात असतील गांधींच्या तर विचारसरणीला सुद्धा संघ आणि संघाशी संबंधित असलेल्या लोकांनी अनेक वर्ष विरोध केलेला आहे. तरी सुद्धा गांधी जयंतीला राजघाटवरती जाऊन त्यांना नमन करतातच ना. ते मोदींच्या विचारसरणी ते करतातच ना. त्याच्यामध्ये केलं पाहिजे ना. प्रोटोकॉल वेगळा आणि तुम्ही एखादी विचारसरणीच्या नुसार करताय का, हा मुद्दा हा इकडे तोच प्रोटोकॉल आहे आहे का? बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती किंवा पुण्यतिथी दिनी जाऊन स्मृतीस्थळावर वंदन करणं हा राहुल गांधींसाठी प्रोटोकॉल होता का? नाही. त्यांनी ते चूज केलं होतं, त्यांनी ते ठरवलं होतं. भले निवडणुकांच्या तोंडावर का असे ना, पण त्यांनी ते ठरवलं होतं. तो प्रोटोकॉलचा मुद्दा नव्हता त्याच्यामध्ये. गांधींना जाऊन अभिवादन करणं, नमन करणं हे पूर्णपणे वेगळं. माझा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की एखाद्या माणसाच्या स्मृतिदिनी म्हणजे त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी किंवा त्यांच्या जन्मदिनी त्यांना अभिवादन करणं, एखाद्या नेत्याला की जो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये होऊन गेलेला आणि नाही तेच म्हणतोय मी, महाविकास आघाडी 2019 पासून तेव्हापासून ते करत होते. त्यांनी काही असं नाही म्हटलं ना की मला आता सावरकर पटायला लागलेत कारण शिवसेना माझ्या बरोबर आहे. आता आम्ही त्यांनी तो विषय कट केला. सांगतो आता जाऊन राहुल गांधींना कोणी हाच प्रश्न मुद्दा ठेवायचा विचारतो प्रयत्न करतोय. कोणी राहुल गांधींनी जाऊन त्या दिवशीच बोलले ते सावरकरांबद्दल काय भूमिका होती हे त्यांना पार्लमेंटमध्ये श्रीकांत शिंदेनी विचारलं. आत्ताच त्याच दिवशी त्यांनी तिकडे भाषण करून सांगितलं राहुल गांधींनी की माझ्या आजीचं म्हणणं होतं की सावरकर यांनी त्यांची भूमिका बदलली आणि आम्ही सावरकरांच्या विरोधात आहोत. बरोबर आहे. पार्लमेंट पण सावरकर माफीवीर आहेत वगैरे हे जे ते म्हणायचे, अशा टोकाची टीका त्यांनी निवडणुकांच्या वेळेला टाळली. हे सगळं निवडणुकांच्या दृष्टीने घडतं. सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्यांनी तर असं नाही ना केलं जाऊन की पण टाळली ना. जे राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन प्रत्येक वेळेला सावरकरांच्या मुद्द्यांवर टीका करायचे त्यांनी ते टाळलं. अजित पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी ऍक्सेप्ट करतायत असं त्याच्यातनं मेसेज जातो का? हा मुद्दा त्याच्यामध्ये येतो. मुद्दा असा आहे की सुनेत्रा पवार ह्या राजकारणामध्ये खूप नवखे आहेत, हा मेसेज जातो. बेसिकली त्यांना नाही लक्षात आलं की आपण कुठे चाललोय आणि आपल्या या फोटोचं काय होऊ शकतं परसेप्शन गेममध्ये. दुसरा मुद्दा असा आहे त्यातला की आपण जे विचार नाही, बेनिफिट ऑफ डाऊट नाही, त्यांना कळालंच नाही. म्हणजे हा बेनिफिट ऑफ डाऊट झाला. डाऊट नाही, शी इज नॉट अंडरस्टँडिंग द पॉलिटिक्स. राजकारण त्यांनी बघितलं. पद्मसिंग पाटलांची बहीण एक्झॅक्टली ज्याने घरात तितके वर्ष मंत्रीपद बघितलं, त्याच्यानंतर अजित पवारांकडे पद्मसिंह पाटलांची सून जे आहेत ना त्या इलेक्शनच्या वेळेला काय बोलल्या होत्या हे पण आपण बघितलं. म्हणजे राजकारण घरात असलं म्हणजे त्याचं एकूण काय अर्थ समज येते असं काही नाहीये त्याच्यामध्ये. मी त्यांना काही चुकीचं ठरवत नाहीये. प्रश्न असा आहे की अजित पवारांना का म्हणजे संघ आणि हिंदुत्व, संघ वेलकमिंग आहे का? संघ वेलकमिंग आहे. मी गुजरातमध्ये गेलो, तिथे एक शाहरुख नावाचा मुलगा सुद्धा 12 वर्षाचा संघाच्या शाखेमध्ये होता. पण तो संघाच्या विचाराचा असेल तर संघ वेलकम करतो तुम्हाला. तो तुम्ही जर त्यांच्या विचारांनी चालणार नसाल, तुम्ही जर त्यांना विरोध करणार असाल तर संघ तुमच्या सोबत येत नाही. संघ राष्ट्रवादीला सोबत घेऊ शकतो संघ, पण राष्ट्रवादीने त्यांच्या विचारासोबत आलं पाहिजे. राष्ट्रवादीनं त्यांचं हिंदुत्व मान्य केलं पाहिजे. संघ त्यांचं हिंदुत्व किंवा त्यांचं सेक्युलरिझम मान्य करत नाही.
आणि संघ सेक्युलर वगैरे आहे असा जो काही भ्रम आपण म्हणजे काय बोलण्यातून जाईल तर तसं काही नाही आहे. संघ हिंदुत्ववादी आहे असे तो हिमाचल ही त्यांची कल्पना आहे. आणि आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की त्यांच्या कल्पनेमध्ये अखंड हिंदू राष्ट्र आणि हिंदू राष्ट्राची कल्पना आपल्या संविधानामध्ये काय लिहिलंय आणि त्यांची कल्पना काय आहे हा याच्यामध्ये फरक आहे. आणि त्यांच्या हिंदुत्वाच्या आणि राष्ट्राच्या कल्पनेमध्ये खूप मोठा फरक आहे आणि म्हणून तिथं तो डिफर होतो विचार. अजित पवारांच्या म्हणजे त्या खासदार आहेत त्या अजित पवारांच्या पत्नी म्हणून अजित पवारांनी ते गमतीत उडवून लावले. त्याचं कारण ते आहे अजित पवार हुशार आहेत. अजित पवारांनी त्याला जर गंभीर वळण दिलं असतं अजित पवारांनी त्याला जर गंभीर वळण दिलं असतं ना तर अजित पवार फसले असते. इथेच हा मुद्दा येतो की हे काय झालं की भाजप संघ विचाराचा आहे. तुम्ही भाजप बरोबर अलायन्स करू शकता, सरकार स्थापन करू शकता, केंद्रामध्ये वक्फ बिलाला पाठिंबा देऊ शकता, ठीक आहे. पण तेच तुम्ही संघाच्या बरोबर दिसणं हे मात्र तुम्हाला सेम विथ भाजप ना. पीडीपी सोबत आम्ही युती करू शकतो पण आम्ही काही पीडीपी होत नाही किंवा नाही. पण इथे आम्ही नितीश कुमार सोबत युती करतो पण आम्ही काही जेडीयू म्हणजे सेक्युलर होत नाही. सेम लाईक इट इज वाईस वर्सा. करेक्ट आहे ना. पण मग संघाबरोबर जाण्याला प्रॉब्लेम काय असला पाहिजे? तुम्ही नाही होतात ना संघाबरोबर जाणं. नाही जेडीयू सुद्धा जेडीयू सुद्धा भाजप सोबत जातं. ते असं सांगत नाहीत येऊन बाहेर की आम्ही संघासोबत आहोत. ज्याला तुम्ही असं सांगतात की संघाची विचारधारा आम्हाला मान्य आहे त्यावेळेला तुम्ही त्या असे तू हिमाचल आणि हिंदू राष्ट्राच्या कल्पना नाही परसेप्शन क्रिएशनचा भाग आहे ना. कारण आज जे परसेप्शन क्रिएशन झालं त्या एका कार्यक्रमात एका फोटोमुळं ज्या पद्धतीने नितेश राणे म्हणाले की एखादी व्यक्ती किंवा त्यांचा पक्ष जर या विचारांना चालणार असेल तर आम्हाला म्हणजे काय त्यांनी गंमत घेतली लिटरली. म्हणजे गंमत घेतली त्यांनी चालणार आहे आम्हाला त्यांची अडचण करून टाकली. आज दिवसभर काल दिवसभर अजित पवारांना ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत तर ते प्रश्न विचारले जातात ह्याची कल्पना आहे. म्हणून तर अजित पवारांनी ते गमतीत उडवून लावलंय की तुम्ही मला काय विचारताय आता मी काय तिचं काय मिनिट टू मिनिटचं काय मी काय हे घेऊन. हेच रोहित पवार जेव्हा ह्याला गेले होते अयोध्येच्या राम मंदिराच्या ह्याला बाबरी मस्जिद पाडून खरड्याला त्यांनी भगवा ध्वज उभारला. त्यावेळेस शरद पवारांना नाही पटलं ना ते. त्यावेळेला शरद पवारांना नाही पटलं. किती वादंग माजलं पक्षामध्ये नाही पटलं शरद पवार. डिफरंट थिंग. माझं काय म्हणणं आहे धार्मिक कार्यक्रमांमध्ये जाणं तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणं ही गोष्ट वेगळी आहे. तुम्ही राम मंदिराच्या उद्घाटनाच्या नंतर तिकडे जाता याचा एक वेगळा एक संदर्भ पण आहे ना त्याच्यामध्ये. तर या दृष्टीने जर आपण विचार केला तर माझा मुद्दा हाच आहे की तुम्ही भाजप बरोबर सरकारमध्ये असताना जर पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं संघाचं कौतुक करताय, जी निवडणूक जिंकायची आहे तुम्हाला विधानसभेची त्याच्यामध्ये संघ कार्यकर्त्यांची तुम्ही मदत घेतली पूर्ण त्यावेळेस. श्रेय तर त्यांनाच दिलं गेलंय ना महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक फिरवण्याचं. तोपर्यंत संघाचे कार्यकर्ते चालले पण त्या कार्यक्रमाला तुमच्या खासदार आणि पत्नी ऑफकोर्स कारण ते पत्नी म्हणून त्यांच्याबद्दल बोलतायत तर त्या गेल्या त्याच्यामुळे तुम्हाला जर त्रास होत असेल मला तेच लॉजिक समजत नाहीये म्हणून मी हा प्रश्न उपस्थित केला. म्हणून मी त्याचं उत्तर दिलं की त्यांच्या मतदारांना ते खपणार नाहीये हे अजित पवारांना माहिती आहे. संघाचे कार्यकर्ते प्रचाराला येऊन सांगणार की तुम्ही संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मतदान करायला सांगायचं हा संघाचा प्रश्न आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना ते जे काही सेक्युलर विचार सांगतात ते जे काही फुले शाहू आंबेडकर सांगतात त्यांना ते खपणार आहे का? ज्या वेळेला काय त्या विशाळगडावरती मारहाण झाली त्यावेळेला अजित पवार गेले. लव जिहादचा कायदा आणणं हे पटणार आहे त्यांना. नाही लव जिहादचा कायदा नाही लव जिहादच्या कायद्याला सुद्धा त्यांच्या पक्षातून विरोध झाला ना. लव जिहादच्या कायद्या वेळेला त्यांच्या पक्षातले प्रवक्ते काय काय बोलून गेले किंबहुना विशाळगडाच्या दोन तीन लोक बोलले. प्रश्न असा आहे ना की विशाळगडाच्या वेळेला सांगितलं पण जात नाही. ते स्वतःच ती भूमिका घेतात. त्यांना शहीद मी त्यांना म्हणलं तुम्हाला एकदा शहीद दर्जा मिळणार आहे पक्षामध्ये. एनसीपी एएम असा एक वेगळा पक्ष आहे. नाही तटकरेंच्या प्रवक्त्यांचं एक वेगळं हे आहे आणि अमोल मिटकरी हे त्यांच्या यादीमध्ये नसलेले अजित पवारांचे प्रवक्ते आहेत म्हणजे सबसेल. तर ते एकदम परफेक्ट डिकोड आहे तो. त्याच्यामुळे फक्त मला एवढं सांगायचं की ज्या पद्धतीनं त्यांनी विशाळगडावरती प्रकरण झाल्यानंतर त्यातले आरोपी अजून सुद्धा अटक नाही झाले. तो जो फरार झाला तो आज सुद्धा. आणि आता परवा मायनॉरिटी सेलची लोकांची बैठक होती म्हणून ते राष्ट्रवादी कार्यालयात आले होते. त्यांना विचारलं काय आहे तुमच्या पक्षाचं. अजून सुद्धा नव हिंदू नेता त्यांचा जो संग्राम जगताप तयार झालेला आहे त्यांनी ज्या पद्धतीच्या शिव्या दिल्या तिथे मुस्लिमांना तर म्हणजे असं आहे ना की अजित पवार रोहितचं मला पटलं अजित पवार हे अमिबासारखे आहेत. ते ज्या बाटलीत टाकतात त्याचा तो आकार आहे. त्यांच्या राजकारणाला काही आकार उकार नाहीये वेलांटी मात्रा नाहीये. पण त्याला एक कंडिशन आहे आणि ती कंडिशन आहे की फक्त आपण म्हणत राहायचं की आम्ही यशवंतरावांच्या विचाराने आम्ही सेक्युलर विचाराने झालोय. अजित पवारांच्याकडे कसला आलाय सेक्युलर विचार आणि कुठला सेक्युलर विचार?
म्हणजे किंबहुना अजित पवारांनी गेल्या काही काळामध्ये जी घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये पोलिसांनी नाही तर नाही FIR दाखल करून घेतला, कोर्टाने सांगावं लागलं. अजित पवारांना घेतली ना गोरक्षकांबद्दल, नाही अजित पवारांना नाही ते नुसतं औंधला जाणं, म्हणजे लोकांची घरं पाडल्यानंतर, दंगल झाल्यानंतर त्यांच्या घरी जाणं, बसणं, तिथून काय चहा पाणी घेऊन येणं म्हणजे तुम्ही सेक्युलर होत नाही. पण हेच जर उलट झालं असतं, तर हेच जर हिंदुत्ववादी कुठल्या तरी घरावरती अशा पद्धती झालं असतं, तर अख्ख्या महाराष्ट्रातून सगळे भाजपचे नेते, हिंदुत्ववादी नेते, हिंदुत्ववादी संघटना एका वेळेला रस्त्यावर उतरल्या असत्या. त्याला म्हणतात विचार असणं. आणि मला ते पटलं की आता एकच संघटना आणि एकच पक्ष आहे की ज्याला विचार आहे. तुम्हाला तो पटो किंवा न पटो, संघाला विचार आहे, तुम्हाला पटतो का नाही त्यांनी काही फरक पडत नाही. भाजपला विचार आहे, तुम्हाला पटतो का नाही त्यांनी काही फरक पडत नाही. दे कंपेल्ड यू की तुम्हाला त्यांच्यासोबत आलं पाहिजे. अजित पवारांच्या मध्ये ताकद असती तर ते नसते गेले. आणि मला संघाचं एक गोष्ट ती वाखाणण्याजोगी आहे की ज्याचं कौतुक करायचं राहील कदाचित या कार्यक्रमामध्ये, तुम्हाला एवढा निष्ठावान, आता बघा त्यांच्यामध्ये काय प्रोग्रामिंग केलेलं आहे, त्यांच्यामध्ये काय प्रोग्रामिंग केलेलं आहे हे याच्याबद्दल आपण वेगळी चर्चा होऊ शकते. शिस्तबद्ध, निष्ठावान, कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही आमिषाला बळी न पडणारा, कुठल्याही पद्धतीनं वेगळ्या वाटेनं न जाणारा, कितीही कुचंबना झाली तरी पक्ष न सोडणारा, संघटना न सोडणारा, कितीही तुम्हाला खालच्या दर्जाचं वागवलं तरी सुद्धा फार फार तर नाराजी व्यक्त करणारा. आपण बघितलंय या पक्षामध्ये आमदार होण्याच्या पात्रतेचे कमीत कमी 100 लोक आहेत, त्यांना संधी नाही मिळाली. मंत्री होण्याच्या पात्रतेचे कमीत कमी 50 लोक आहेत, त्यांना संधी नाही मिळाली. ते फक्त नाराजी व्यक्त केली, पण जे तिथे आहेत तिथे थांबले. ते पक्ष सोडून नाही गेले, ते विचार सोडून नाही गेले, ते संघटना सोडून नाही गेले. हे जर म्हणजे अजित पवारांच्या आत्ताच्या पक्षात नाही अजित पवारांच्या आत्ताच्या पक्षातल्या लोकांना जरी सांगितलं ना की तुम्ही या बाजूला या, तर अजित पवार एकटे राहतील अशी अवस्था होईल. नाही, पण हे मला जे अभिजितचं म्हणणं आहे ते की संघाचे विचारांची जी माणसं आहेत ती कधीच विचारधारा सोडत नाही, मग कितीही अपमान झाला तरी चालेल. आणि म्हणूनच पक्ष आणि संघ हे दोन्ही टिकून आहेत. आणि ही एकमेव विचारसरणी आहे की ज्याच्यातनं बोध घ्यायला हवं, असं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतले नेते सुद्धा आता बोलायला लागले. त्याला विरोध करते ना, म्हणून तर काँग्रेस त्या विचारधारेची लढाई नाही. करायचं ठरवलं. पंतप्रधानांच्या स्टेटमेंटला विरोध जर कोणी केला असेल की अशा पद्धतीचं स्टेटमेंट योग्य नाही, हे फक्त आणि विचारधारा नाही, शिस्तबद्धता किंवा एकनिष्ठता या गोष्टी शिकायला हव्या. हे काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वाटतंय, शिवसेनेच्या नेत्यांना वाटतंय, ते बोलतात याच्याबद्दल. माझं फक्त एकच म्हणणं, सर जसं म्हणाले की अजित पवार खूप हुशार आहेत, ते खरंच हुशार आहेत. ते असंही म्हणतील की बघा संघ सेक्युलर झालाय, कारण की संघाचे नेते म्हणजे सरसंघचालक असं म्हणाले की हिंदू मुस्लिमांचा DNA एक आहे, त्यांच्यासोबत आता त्या बैठका होतात. ते याच्यावरनं ते म्हणतील की आता बघा, म्हणजे त्यांच्या त्या मस्करीच्या शैलीत बोलून जातील आणि ते राजकारण जातात. आणि अजित पवार हे त्यांच्या कुठल्याच मतांवरती कधीच ठाम नसतात. ते म्हणालेले की सुनेत्रा यांचा पराभव झाला, तुम्ही बारामतीतनं निवडणूक. दोन वेगळ्या पद्धतीची मतं असतात नॉर्मली. एक पॉलिटिकल मतं असतात आणि एक विचारधारेची मतं असतात. पॉलिटिकल मतांवरती ठाम तुम्हाला राहता येत नाही, कारण राजकारण शेवटी काय म्हणतात वाहणारं असतं आणि प्रभावी असतं. आणि त्याच्यामुळे त्या प्रवाहामध्ये अनेकदा वेगवेगळ्या अलायन्सेस पण आपण बघितलेल्या आहेत. संघाबरोबर काँग्रेसच्या नेत्यांचे पण संबंध राहिलेले आहेत. या निर्जय चौधरींचं पुस्तक आहे हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाइड्स, त्याच्यामध्ये त्यांनी राजीव गांधींबरोबर संघाच्या नेत्यांच्या कशा बैठका झाल्या, इंदिरा गांधींबरोबर संघाच्या नेत्यांच्या कशा बैठका झाल्या, काँग्रेसचे संबंध होते संघाचे. नंतर संघाने काँग्रेसला काही काळ मदत केलेली आहे. म्हणजे संघ हा कायम राष्ट्रहिताचा निर्णय घेणारा जर उद्या काँग्रेसचा पंतप्रधान असेल तर त्याला सुद्धा मदत केली, अंगीकारला. त्यावेळेस काँग्रेसच्या पाठीशी अशा पद्धत त्यांनी असं म्हणतात. आणि त्याला अजूनपर्यंत तरी काँग्रेसने रिफ्यूट नाही केलेलं ना, संघाकडनं रिफ्यूट झालेलं आहे. त्यामुळे संघाच्या तुला काय बोलायचं, माझी वाइंडिंगम कॉमेंट हीच असणार आहे की अभिजित सर आता ट्रोलिंग. पण मी खूप मोठा, मी संघावरती लक्ष्मणराव इनामदार माझ्या गावचे आहेत, जे वकील साहेब, जे नरेंद्र मोदींचे गुरु आहेत. बरोबरच आहे, म्हणजे आपण सगळ्यांनीच त्यावेळेला इलेक्शनच्या वेळेला ते पाहिलेलं आहे ना, ग्राउंडवरची ती रियालिटी होती की कशा पद्धतीने काम करतात. आपण आधी सातारा सांगली एक जिल्हा होता, एकच जिल्हा होता. नाही मुद्दा असा आहे ना की बघ, ज्यावेळेला म्हणजे अनुजा पण त्यावेळेला होती, आम्ही एकत्र काम करत होतो. ज्यावेळेला वकील साहेबांवरती डॉक्युमेंटरी बनवली त्यावेळेला आमच्या तालुक्यातच काय पण अख्ख्या जिल्ह्यातल्या 5% लोकांना सुद्धा माहित नव्हतं की वकील साहेब इथले, ठीक आहे. पण ज्यावेळेला गुजरातमध्ये मी गेलो त्यावेळेला संघाचं काम जे आहे, म्हणजे मी फ्रँकली मी ॲडमायर केले की अरे नाही, म्हणजे तुम्ही वनवासी कल्याण आश्रमासाठी काम करणारे लोक. म्हणजे मी नरेंद्र मोदींच्या माझ्या डॉक्युमेंटरीमध्ये तो किस्सा आहे की सुरेश ओक नावाचे कार्यकर्ते होते, त्यांना ते कंपनीत एकदा गेले होते नरेंद्र मोदी इलेक्शनच्या आधी फंडिंगच्या कामांसाठी वगैरे, त्यावेळेला ते कोणीच नव्हते. त्यावेळेला ते सहज म्हणले त्या ग्रहस्थांना की तुम्ही किती दिवस हे काम करणार. तोपर्यंत त्यांनी सांगितलेला हा किस्सा आहे त्यांच्या तोंडाने, मी ब्लॉग पण लिहिला त्याच्यावर की मी तोपर्यंत फ्लाईट आणि माझ्या कारशिवाय कुठे फिरलेलो नव्हतं.
त्यानंतर त्या व्यक्तीनं स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी किती पैसे लागतील वगैरे या सगळ्याची तडजोड केली, त्या क्षणापासून तो व्यक्ती काम करायला लागला संघासाठी. आता हे जे आहे, तुम्ही राष्ट्रवादीतल्या किंवा काँग्रेसमधल्या किंवा दुसऱ्या कुठल्याही पक्षातल्या एखाद्या कार्यकर्त्याला सांगा की तू आता उद्यापासून काम करायचं, तुझ्याकडे पुरेसं धन आहे. आता कित्येक नेते आहेत ना पुरेसं धन असणारे काँग्रेसमध्ये, तू फक्त पक्षासाठी काम करायचं, ते दुसऱ्या दिवशी पक्षाच्या कार्यालयाकडे जाणं बंद करते, तर रस्ता बदलते. मला त्यात एकच वाटतं की आता हे जसं आहे ना, म्हणजे ह्यांच्याकडे महायुतीच्या बाजूने, खास करून भाजप संघ यांच्या बाबतीत, यांच्याकडे ना दोन्ही बाजूनी यंत्रणा तयार आहेत. एक म्हणजे की सगळ्यांना मिळून मिसळून आहोत असं वगैरे असं सगळं दाखवायचं, आणि हेच जर समोरच्याने केलं ना तर त्यांना टार्गेट करायला दुसरी ट्रोल आर्मी पण रेडी ठेवायची. म्हणजे हेच गोष्ट ज्या वेळेला इथून राहुल गांधींनी काहीतरी शिवसेनेचं केलं किंवा इकडून उद्धव ठाकरेंनी काहीतरी तिकडे काँग्रेसचं केलं, तर त्यावेळेला हा विचार नसतो की कसे समरस झालेले आहेत, कसे एकमेकांना स्वीकारतायत, आपापली विचारसरणी राखून ते समोरच्यांचं वेलकम करतायत वगैरे. त्यावेळेला इकडनं त्याला टार्गेट सुद्धा केलं जातं. प्रॉब्लेम एवढाच आहे की समोरच्यांना तो नरेटिव्ह काउंटर करता येत नाही. हा एवढाच त्यातला फरक दिसतो. केतकर सरांशी एकदा म्हणजे खूप वर्षांपूर्वी गप्पा मारता मारता त्यांनी तो किस्सा सांगितला होता की तुम्ही संघाच्या विचारांचे असले पाहिजेत. तर त्यांनी मी म्हणलं ते थोडंसं आमचं ज्यावेळेला बोलणं झालं ते म्हणाले की तुम्ही 0 ते 14-15 वयापर्यंत संघाच्या विचारांचे किंवा तशा पद्धतीने शिस्त, समर्पण, निष्ठा, राष्ट्रपती प्रेम वगैरे तुमच्यात असलं पाहिजे. 15 ते 25 महिने तुम्ही जरा डावे झाले पाहिजे, तुम्हाला अन्याय अत्याचार बघून चीड आली पाहिजे, राग आला पाहिजे, तुम्ही जरा डावे झाले पाहिजे. आणि 25 ते 30 नंतर तुम्ही काँग्रेस, तुझं पण थोडं खरं आहे, तुझं पण थोडं खरं, तर आयुष्य जरा बरं चालतं. म्हणजे पण सध्या जर आपण बघितलं तर संघाने सगळ्यांना सर्वसमावेशक पॉलिटिकली कमीत कमी सगळ्यांना सामावून घ्यायचा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आहे. पण वेगवेगळ्या वेळेस संघाने आपली ताकदही दाखवून दिली. म्हणजे एक वेळ अशी होती की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस जगदीप धनखड यांची निवड करण्यात आली भाजपकडनं, त्याचा संघाला ती गोष्ट काही फारशी रुचली नव्हती. कारण जगदीप धनखड काही संघाच्या मुशीतनं आलेले नाहीयेत नेते, पण त्यांचं एकूण पश्चिम बंगालमध्ये गव्हर्नर म्हणून त्यांनी ममता बॅनर्जींना दिलेली टक्कर, ह्याच्यातनं भाजप हायकमांड खूप खुश झाली होती त्यांच्यावर, त्यामुळे त्यांना उपराष्ट्रपती पदाची संधी देण्यात आली. तर यावेळेस मात्र भाजपने ती पूर्ण खबरदारी घेतलेली दिसतीये. स्वतः मोदींनी संघाबरोबरचे त्यांचे संबंध कसे जास्त चांगले व्यवस्थित राहतील याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होताना दिसतोय. नागपूरला ते गेले, लाल किल्ल्यावरनं पंतप्रधान म्हणून भाषण करताना 12 वर्षात पहिल्यांदाच संघाचं ज्या पद्धतीने त्यांनी कौतुक केलं किंवा त्यांच्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले, या सगळ्या गोष्टी त्याच्यामधलाच भाग येतो. आणि हेच सगळं होत असताना सुनेत्रा पवार अचानक कंगना राणावत यांच्या घरी जो काही कार्यक्रम होता त्याच्यामध्ये दिसले आणि त्याच्यावरनं ही सगळी चर्चा सुरू झाली. म्हणून आमच्याकडे सुद्धा न्यूजरूममध्ये आम्ही ही चर्चा करण्याचं ठरवलं. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, आणि तुम्ही आम्हाला विषय पण सुचवा. पुढच्या आठवड्यात तुम्हाला कुठल्या विषयावरती चर्चा हवी असेल तर ते विषय सुद्धा तुम्ही सुचवा. आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.